भाजपा वसई विरार जिल्ह्याचे अध्यक्ष महेंद्र पाटीलजी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकरजी, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश चौधरीजी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख प्रफुल्ल ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्याला या ठिकाणी आज तातडीने बोलवण्याचं कारण, काल वसई विधानसभेचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन मिळाला, त्याच पद्धतीने वसई तालुक्यामध्ये 18 तारखेला नालासोपारा येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आहे। एकूण ही सभा लोकांचा मिळणारा महायुतीला प्रतिसाद आणि ज्या पद्धतीचे महायुतीचे कार्यकर्ते ज्या आक्रमकतेने आणि ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत आहेत, त्यामुळे हितेंद्र ठाकूरांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीने त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागल्यामुळे खूप मोठा धक्का घेतला आहे आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून खोटे आरोप हे कालही केले। माननीय उपमुख्यमंत्र्यांवरती त्यांनी वैयक्तिक टिप्पणी केली। मुळात हितेंद्र ठाकूर इतके वर्ष राजकारणात आहेत आणि त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी टीका केली ती राजकीय टीका होती। त्यांनी एकूणच बहुजन विकास आघाडीचा जो आवाका आहे त्या संदर्भात भाष्य केलं की बहुजन विकास आघाडी ही 2 खाड्यांमध्ये वसई तालुक्यापुरता मर्यादित असलेला स्वतःला राजकीय पक्ष म्हणवणारा एक संघटना आहे। मी स्वतःला राजकीय पक्ष म्हणवणारा त्याचं कारण असं सांगतो की ज्यांना स्वतःचं चिन्ह नाही आणि त्यांनी पालकमंत्र्यांवरती चिन्हासंदर्भातही आरोप केले। मला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या पक्षाला, जे स्वतःला पक्ष म्हणवतात, त्यांना स्वतःचं चिन्ह नाही। हे चिन्ह मिळवण्यासाठी 26 तारखेला ज्या दिवशी फॉर्म भरण्याची सुरुवात झाली त्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय उघडण्याच्या अगोदर यांची लोक त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी लाईन मध्ये पहिला नंबर लावून उभा होती की त्या अगोदर कोणी जाऊन उभं राहिलं आणि त्यांनी जर चिन्हाची मागणी केली तर आपल्याला चिन्ह मिळणार नाही, अशी परिस्थिती असताना त्यांनी चिन्हासाठी आरोप करणं आणि एकूणच उपमुख्यमंत्र्यांवरती वैयक्तिक टिप्पणी करणं व उपमुख्यमंत्र्यांनी जी काही उपमा दिली ती त्यांच्या राजकीय ताकदीला दिलेली, त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांवरती टीका करणं, त्याच पद्धतीने माननीय पालकमंत्र्यांवरती खंडणीचा आरोप करणं म्हणजे हे अत्यंत हास्यास्पद आहे। आणि मुळात पालकमंत्र्यांवरती खंडणीच्या संदर्भात जो आरोप केला आहे तो आरोप हितेंद्र ठाकूर यांनी सिद्ध करून दाखवावा, अन्यथा त्यांना आमच्या जिल्हाध्यक्ष संध्याकाळपर्यंत त्यांना कायदेशीर कारवाईच्या संदर्भात नोटीस जाईल। एक तर त्यांनी या संदर्भातले पुरावे द्यावेत, अन्यथा त्यांनी या संदर्भात माफी मागावी, अन्यथा आमची लीगल कारवाई त्यांच्या विरोधात सुरू होईल अशी मी या ठिकाणी तुम्हाला माहिती देतो। हितेंद्र ठाकूरांच्या मनात चुकली आहे का असा प्रश्न आहे। दुसऱ्या बाजूला निवडणुकीमध्ये चिटिंगचा आणि दहशतीचा जो मुद्दा त्यांनी उपस्थित केला, यंत्रणांवरती दबाव, आपण सर्व वसई तालुक्यातले पत्रकार आहोत, आपल्याला माहिती आहे की छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये सुद्धा महापालिकेतले जे ठेका कर्मचारी आहेत, विशेषतः सफाई कर्मचारी आहेत, यांना त्यांच्या ठेकेदारांमार्फत बहुजन विकास आघाडीच्या बूथवरती बसण्यासाठी दबाव आणणं, त्यांच्या घरच्यांना मतदान करण्यासाठी दबाव आणणं, अन्यथा नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देणं, हे प्रकार सर्रासपणे होत असताना हितेंद्र ठाकूरांनी असा आरोप दुसऱ्यांवरती करणं याच्यासारखी दुसरी हास्यास्पद गोष्ट नाही। ते दहशतीचा मुद्दा उपस्थित करतात। दहशतीचा आम्हाला सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे। या वेळेला दहशतवाद हा मुद्दा वसई विरारमध्ये नसताना सुद्धा हितेंद्र ठाकूरांनी जाणीवपूर्वक प्रशासकीय यंत्रणांवरती दबाव आणि दहशतीचा मुद्दा उपस्थित केला। मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की या दहशतीच्या मुद्द्यावरती 1995 साली 2 वेळेला निवडणूक पुढे ढकलण्यात आली विधानसभेची, आणि ती का ढकलण्यात आली या संदर्भातले सगळ्या पत्रकारांनाही माहिती आणि लोकांनाही माहिती आहे। त्यामुळे त्यांनी दहशत किंवा प्रशासकीय यंत्रणांवरती दबावाचा आरोप करणं म्हणजे आपण जे करतोय
तेच त्यांना स्वप्नात सुद्धा दिसतंय का? त्यांना ते असं वाटतंय की बाबा आता आम्ही जे करत आलो, वर्षानुवर्ष करत आलो, तेच आता भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीने काम करत असल्यामुळे आणि त्यांचा प्रभाव वाढत असल्यामुळे ते असं काही करत नाहीत ना, अशी शंका हितेंद्र ठाकूरांना आली आहे का, असा आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडतो. ही आमदार हितेंद्र ठाकूर यांना जाईल, त्यांनी जर पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून करू. आता ते तुम्ही आरोप लावलेले आहे की जितूबाईच्या तुमच्याकडे काय पुरावे आहे का? नाही, मी जितू हे नामक म्हटलं व्यक्ती, या संदर्भातली तपास यंत्रणांकडे तक्रार आहे, त्यांच्याकडे पुरावे आहे, या संदर्भातली चौकशी सुरू आहे. योग्य वेळेला त्याची कारवाई होईल. आता निवडणुकीच्या वेळेला एखादी कारवाई आम्ही या अगोदर बोललो नाही, कारण निवडणुकीच्या वेळेला आपण काही बोललो तर त्याला राजकीय आरोप प्रत्यारोप समजले जातील. परंतु ज्या पद्धतीने हितेंद्र ठाकूरांनी काल बेछूट आणि कुठलाही पुरावा नसताना आरोप केले, त्यामुळे आम्हाला हा खुलासा करणं भाग है. आरोप प्रत्यारोप के बीच में सत्य कहीं छुप रहा है. आपको हम लोग ये सब विषय है, इससे अवगत है, इसकी कार्रवाई शुरू है. लेकिन अगर चुनाव के पहले या चुनाव के समय में हम लोग अगर ये प्रेस कॉन्फ्रेंस करके आरोप करते थे तो लोग या आप ही पूछते थे कि अभी क्यों आप आरोप कर रहे हो, आपकी कार्रवाई क्यों नहीं हुई. ये प्रोसेस शुरू है. लेकिन आज ये जो खुलासा करने का कारण ये है कि जिन्होंने आरोप किए हैं, कल जो आरोप किए उसमें कोई भी उनके पास सब्सटैंशियल एविडेंस नहीं, कुछ नहीं. आज हम लोग जो बोल रहे हैं उसको जो यंत्रणा है, आज अभी हम लोग आप पुरावा की बात कर रहे हो, ये वो यंत्रणा के पास सब जो भी प्रोसेस चालू है उसके माध्यम से कार्रवाई होगी. ये कार्रवाई के ऊपर हम लोग कुछ बोलने वाले नहीं थे, लेकिन जब उन्होंने बेछूट आरोप किए, निरंतर आरोप किए, तो आज जो सब्सटैंशियल जो चीजें हैं वो मीडिया और लोगों के सामने ये हमें उचित समझा और इसलिए हम लोग ये एकीकडे तुम्ही असं म्हणता की झेड फंड आजही घेतला जातो, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या 3.5 वर्षापासून बहुजन विकास आघाडी ही निष्क्रिय झालेली आहे. असं असताना नगर विकास खातं तुमच्याकडे, मग तुमची लोक करतात काय, हा प्रश्न निर्माण होतो ना सर. मुळात तुम्हाला माहिती आहे कोटेकरजी की या ठिकाणी ज्या पद्धतीची प्रशासकीय यंत्रणा आहे, ज्या पद्धतीचे लोक आहेत, ज्या पद्धतीने या ठिकाणी काम चालतं, जरी एखादा आर्किटेक्ट, एखादा बिल्डर ज्या नगर विकास खात्याकडून जरी क्लिअरन्स घेऊन आला तरी सुद्धा स्थानिक यंत्रणा आणि ज्या ठिकाणचे स्थानिक राज्यकर्ते त्या बिल्डरांना भविष्यामध्ये काय त्रास देतील, कारण त्यांचा मागचा अनुभव जो आहे, त्यामुळे भविष्यामध्ये काय त्रास देतील या भीतीमुळे ते अगदी मूग गिळून हे सगळं अन्याय सहन करतायत. त्यामुळे जरी प्रशासक असला तरी या ठिकाणचे जे कोणी आर्किटेक्ट असतील, या ठिकाणचे बिल्डर असतील, व्यावसायिक असतील, ते या लोकांच्या एकूण मागचा जो अनुभव आहे त्याच्यामुळे, त्या लोकांचा अनुभव वाईट असल्यामुळे ते आजही या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत ते मंत्रालयापर्यंत घेऊन जाऊ इच्छित नाही किंवा जात नाही, आणि त्यामुळे हे सगळं राजरोसपणे सुरू आहे. लगता है कि केंद्र में आपकी सरकार, राज्य में आपकी सरकार लगातार, जैसे नगर विकास मंत्री से लेकर यहाँ का पालक मंत्री रविंद्र चौहान आपके, उसके बावजूद इस तरह का उत्तर देना कि हताशा जो आरोप लगाने वाले लोग हैं जिन पर उन पर कार्रवाई हो सकती है, क्या लगता नहीं आप तत्काल कार्रवाई करने वाली यंत्रणा आपके पास है, आप चाहेंगे तो यहाँ पर जो एडमिनिस्ट्रेशन है उसको बदल सकते हैं, तो ये सब कड़क कार्रवाई करने के बजाय ये तो हताशा वाला उत्तर है. आपको दिखेगा अगले कुछ दिनों में ये कुछ बोल के करने वाली चीजें नहीं. सर तुम्ही मगाशी सांगितलं की हितेंद्र ठाकूर 2 खाडीचे नेते, मागे विधान परिषदेला बघितलेलं तर प्रवीण दरेकर पाया पडत होते, लोटांगण घालत होते, त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले व्हिडिओ आपल्याकडे आहेत. मग या 2 खाडीच्या नेत्याला लोटांगणची गरज नाही. 2 खाडीतले नेते वसई तालुक्यापुरता मर्यादित असलेले नेते आहेत, हे तर वास्तव आहे, कोणी बदलू शकत नाही. त्यांच्याकडे 3 आमदारांची संख्या आहे, हेही कोणी वास्तव बदलू शकत नाही. आणि निवडणुकीच्या काळात
प्रत्येकाला आपल्या मतांची गरज असते, त्यामुळे ते त्या पद्धतीने विनंती करतात. आम्ही आज लोकांमध्ये मतदानासाठी फिरत असतो आणि त्यांचं मतदान घेत असतो. प्रत्येक जण आपापल्या आवडीनिवडीनुसार मतदान करत असतो आणि त्यामुळे एखाद्याकडे मत आहे, निवडणूक आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे मतदान मागणं हा काही गुन्हा ठरू शकत नाही. मी उद्या तुमच्याकडे बहुजन विकास आघाडीचा एखादा मतदार असेल, त्याच्याकडे जर मत मागायला गेलो तर तो माझा अधिकार आहे. त्यांनी मत द्यावं की न द्यावं हा त्या मतदाराचा अधिकार आहे. त्याच पद्धतीने विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुका, त्याच्यामध्ये हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे अजून 2 आमदार हे मतदार होते आणि त्यामुळे विविध राजकीय पक्ष, जसे आम्ही मतदारांच्या घरी घरोघरी आज फिरतोय, उमेदवार फिरतात, आम्ही लोक फिरतोय, त्याच पद्धतीने जे कोणी विधान परिषद राज्यसभेचे उमेदवार असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील ते त्यांच्याकडे मतं मागायला गेली. आता मतं मागणं हा काही दोष असू शकत नाही. देणं किंवा न देणं हा तुमचा विषय आहे. उमेदवार एखाद्या मतदार, आम्ही सुद्धा पाया पडतो ना, ज्या मतदारांमध्ये जातो एखादा त्या ठिकाणचा बुजुर्ग मतदार असेल तर आम्ही पाया पडतो. मतदान मागताना पाया पडणं हा काही मोठा दोष असू शकत नाही. शेवटी तो मतदार आहे. आता विधान परिषदेच्या वेळेला आमदार मतदार असतो, राज्यसभेच्या वेळेला आमदार मतदार असतो, तो मतदार आहे. त्याच्या पाया पडणं हा काय मोठा गुन्हा असतो? आम्ही लोकांच्या पाया पडतो. जे राजकीय या ठिकाणी सुरेशजी बसलेले, महेंद्र आहेत, आम्ही प्रत्येक जण ज्या ठिकाणी मतदानाला जातो त्या ठिकाणी एखादा सिनियर माणूस असेल तर त्याच्या पाया पडतो आणि त्यामुळे पाया पडणं किंवा कुणाच्या दारात मतदान मागायला जाणं हा काही गुन्हा नाही. मतदान करण्याचा जो विषय आहे तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे मतदार माझ्या दारात पाया पडायला आले हे बोलणं म्हणजे आम्ही मतदार असल्याचा जो दर्प आहे हे प्रदर्शित करणं आहे. तुमची जी घमंड आहे या माध्यमातून जी समोर येते, तुम्ही सुद्धा लोकांच्या पाया पडता. हितेंद्र ठाकूर असेल, क्षितिज ठाकूर असेल, राजेश पाटील असेल, मतदारांच्या पाया पडले नाही. तुम्ही मतदारांच्या दारात जात नाही. मग तुम्ही मतदारांनी तुम्हाला काय सांगावं? तुम्ही जसं मतदान लोकांकडे मागायला जाता त्याच पद्धतीने ते जे उमेदवार असतात ते तुमच्या मतदान मागायला येतात, ते तुमच्या पाया पडले असतील. तुम्ही लोकांच्या पाया पडताना मतदान मागताना आणि त्यामुळे माझ्या दारात आले, माझ्या पाया पडले हा जो दर्प आहे हा तुम्ही सोडून द्यावा. त्यांनी कोणाच्या दारात जाऊ नये मत मागायला, त्यांनी कोणाच्या पाया पडू नये. हिंमत आहे का? त्यांनी ते करावं. त्यामुळे अशा पद्धतीचा दर्प आहे हो हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीचा जो माज आहे. माफ करा मी शब्द चुकीचा वापरतोय, पण ज्या पद्धतीचा दर्प आहे तो त्यांनी सोडून द्यावा. जर तुम्हाला वाटत असेल की इतर राजकीय पक्ष तुमच्या पाया पडायला येतात, तुमच्याकडे दारात येतात, तर तुम्ही पण लोकांच्या दारात जाऊ नका, तुम्ही पण लोकांच्या पाया पडू नका, तुम्ही मतदारांच्या पाया पडू नका. आज तुमचे राजेश पाटील असतील, तुम्ही असाल, क्षितिज ठाकूर असतील किंवा तुमचे नेते असतील, जातात लोकांच्या दारोदारी, जातात लोकांच्या पाया पडा. का जाता मग तुम्ही? त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की आमच्या दारात आले, आमच्या पाया पडायला आले, तर तुम्ही मतदार आहात म्हणून तुमच्या पाया पडायला आले, तुम्ही मतदार आहात म्हणून तुमच्या दारात आले, तुम्ही लोकांच्या मतदारात पाया पडून तुम्ही लोकांच्या दारात जाऊन तुम्ही आज मतं मिळवलीत ना. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष हे काम करतो. एक सवाल ये है कि आज आप जेड फंड की बात करते हैं, लेकिन 2018 में वर्तमान मुख्यमंत्री उन्होंने भी ये आरोप लगाया था जनसभा में, उप मुख्यमंत्री उन्होंने भी आरोप लगाया था, तो 6 साल में क्यों कार्रवाई नहीं? 2018 में एसआयटी पण गठीत करायला सांगितलं होतं, एसआयटी पण त्याच्यामध्ये गठीत झाली. आपने देखा रहेगा कि वो 300 रुपए से अभी 100 रुपए तक आया है. ये जो खंडर की वसूली है ये 100 रुपए तक डर के मारे आ रहा है. तो अभी अगले कुछ दिनों में ये जो वाकया जो आज मैंने चीज बताई उसमें ये विषय हमेशा के लिए बंद हो जाएगा. ये सवाल का जवाब दे दो. कार्रवाई थोड़ी हुई है सर. कार्रवाई अभी मैंने जो बताया जो सब्सटेंस अभी जो तपास यंत्रणा के हाथ में आया है, जो मैंने अभी बताया वो सब्सटेंस के बेसिस पे कार्रवाई होगी और वो पुख्ता कार्रवाई होगी. उसमें जो लोग हैं इन्वॉल्व वो सभी लोगों के ऊपर इंक्लूडिंग अधिकारी जिनका नाम इसमें आया है उसके ऊपर कार्रवाई होगी. तो क्या हम ये मान लें कि 2018 में जो आरोप लगाया गया था वो तथ्यहीन था, अभी सबूत हाथ में आए? तथ्यहीन नहीं था, आरोप तब भी था, आज भी है. आज सब्सटेंस है, सब्सटेंस के बिना पे कार्रवाई होगी. अरे आपने बोला सबूत नहीं था, तो आज कैसे सबूत आ गया? अचानक से आ गया क्या?
सबूत आज भी है और उसके ऊपर कार्रवाई होगी। मनोज जी, एक सवाल है कि पहले भी एनडीए के साथ में बहुजन विकास आघाड़ी थी, अब भी वो आपके साथ में है। अगर यह बात आपको पता है कि 100 रुपए 300 रुपए वसूली हो रही थी, तो ऐसे करप्ट पार्टी के साथ आप अलायंस में रहते कैसे? क्या आपको करप्शन वाली पार्टियां ज्यादा पसंद है? बहुजन विकास आघाड़ी कोई भी सत्ता में आएगी तो उनको जाके चिपकती है, और सत्ता कांग्रेस की हो, सत्ता भारतीय जनता पार्टी हो, कल जाके कम्युनिस्टों की आए, कल जाके एमआई भारतीय जनता पार्टी। ये जवाब नहीं है। भारतीय जनता आपके अलायंस में कैसे समर्थन उन्होंने दिया, आपको समर्थन उन्होंने दिया है, और उनका ये हमेशा का है कि जो पार्टी, वो जब महाविकास आघाड़ी सत्ता में थी तो उनको समर्थन था, जब महायुति सरकार में आई तो वो महायुति के पाले में गए, तो उनका जो ये खेल चलता रहता है, हम लोग उनका समर्थन, वो खुद समर्थन देती है। उसके लिए आप ये सवाल जो है ये बहुजन विकास आघाड़ी से पूछे कि आप कोई भी पार्टी सत्ता में आई तो उनके साथ क्यों जाती हो? आप अगर विरोध करते हो तो आप बहुजन विकास आघाड़ी को आप कल सवाल पूछना चाहिए था कि आप इतना सब आरोप करते हो तो आप एनडीए में क्यों हो, एनडीए का समर्थन क्यों कर रहे हो? ये सवाल आप उनसे पूछो। मुळात मोदीजी 405 जाणार आहे, त्याच्यामध्ये ऐका ना, त्याच्यामध्ये डॉक्टर हेमंत सावरा हे महायुतीचे उमेदवार खासदार असणार आहे। तुम्ही एकूण काल हितेंद्र ठाकूरांची देहबोली बघितली असेल तर पराभव त्यांच्या डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे आजपर्यंत हितेंद्र ठाकूरांनी कधी बेछूट आरोप करताना मी त्यांना ऐकलं नव्हतं। विदाऊट एनी पुरावा ते वैयक्तिक टीकेवरती उतरलं, त्याच वेळेला त्यांची जी हार आहे ती निश्चित झालेली आहे। त्यामुळे राजेश पाटील निवडून येण्याचा काही प्रश्न होत नाही, आणि त्यामुळे जर तरला उत्तर देण्याची काही गरज नाही। हितेंद्र ठाकूरांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती वैयक्तिक टीका केलेली आहे, देवेंद्र फडणवीसांनी राजकीय टीका केलेली की तुमची जी मर्यादित राजकीय आवाका आहे त्याच्या संदर्भातली टीका होती। कुठलेही हितेंद्र ठाकूर यांच्यावरती वैयक्तिक शारीरिक टीका टिप्पणी केली नव्हती, परंतु हितेंद्र ठाकूर यांनी ती वैयक्तिक पातळीवरती आणली। त्याच पद्धतीने खोटे आरोप कुठलाही पुरावा नसताना केले, ते जर तर जी भाषा बोलतात की ते सीसीटीव्ही फुटेज चेक करा म्हणतात, मग नंतर म्हणतात नाही ते सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलं असेल। अरे तुम्ही काय नक्की तुम्हाला म्हणायचंय ते तरी नीट क्लिअर सांगा। एका बाजूला तुम्ही म्हणता सीसीटीव्ही फुटेज चेक करता, दुसऱ्या बाजूला म्हणता सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलं असेल, नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? हे सगळे धंदे तुम्ही करता का? आणि त्यामुळे तुम्हाला हे सगळं कळतं का? त्यामुळे म्हणजे हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या बहुजन विकास आघाडीचा पराभव निश्चित होईल। सर, त्यांनी एक आरोप केलेला त्यांच्या चिन्हाबाबत की ज्या वेळेला त्यांना सिटी चिन्ह मिळाली त्यावेळेला खुद्द पालकमंत्र्यांनी कलेक्टरांना सुनावणी दिलेली, त्यांना खडसवलेलं, ह्याच्यामध्ये काय तथ्य? मुळात मी सुरुवातीपासून सांगतो की हितेंद्र ठाकूरांचा बहुजन विकास आघाडी पक्ष हे मंडळ आहे, त्यांना कुठलाही राजकीय दर्जा नाही, त्यांचं स्वतःचं चिन्ह नाही, आणि ती सिटी ही निशाणी मिळवण्यासाठी त्यांनी सकाळी 9:30ला त्यांची माणसं जाऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्यांच्या दारात बसलेली की त्यांच्या अगोदर कोणी नंबर लावू नये, आणि त्यामुळे ते चिन्ह पहिलं फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर असतं, त्यामुळे पहिला त्यांचा अर्ज गेला आणि त्यांना ते चिन्ह मिळालं। आता ते चिन्ह मिळाल्यानंतर पालकमंत्र्यांनी फोन केला, ह्यांनी फोन केला, त्यांनी फोन केला, हा सगळा जो रडीचा डाव आहे। मुळात पाणी प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल किंवा चिन्हाचा प्रश्न असेल, हे सगळे नसलेले प्रश्न उपस्थित करून चिन्हाच्या बाबतीत उगाचच सहानुभूती मिळवण्याचा प्रकार, म्हणजे आज आपण आपला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे आपल्याला जेवढी सहानुभूती मिळवता येईल ती सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीचा आहे, आणि त्यामुळे ही काही सहानुभूती लोक देणार नाहीत। लोकांनी ठरवलेलं आहे। डॉक्टर हेमंत सावरा हे उच्च शिक्षित आहेत, स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, MS आहेत, आणि त्यामुळे आदिवासी भागातला एक उच्च शिक्षित तरुण आज सामाजिक राजकीय क्षेत्रात येतोय, त्याला मिळणारा पाठिंबा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचं एकूण काम, यामुळे जे काही नैराश्य आलंय, जे काही वैफल्य आहे, त्याच्यातनं हे जे काही आरोप सुरू झाले, तुम्हाला चिन्ह मिळालं आहे, तुम्हाला चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं, आता हे चिन्ह मिळाल्यानंतर तुम्ही प्रचार सुरू केला आणि त्याच्यानंतर तुम्ही पालकमंत्र्यांवरती आरोप करताय, याच्यासारखी दुसरी हास्यास्पद गोष्ट काय आहे? मंत्री कॅमेऱ्यापुढे काय येत नाही?
पालकमंत्री परवा तुमची प्रेस कॉन्फरन्स झाली, नाही, पण आरोप काल झाले ना. आरोप काल झाले ते तेच म्हणतोय की पुन्हा पुन्हा मी सांगतोय पालकमंत्री आमचे राज्याचे नेते आहेत. बहुजन विकास आघाडी आणि हितेंद्र राठोड यांचा आवाका ह्या दोन खाड्यांमधला आहे. वसई तालुक्याचं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व महेंद्र पाटील करतायत, आम्ही करतोय निवडणूक प्रमुख, आणि त्यामुळे ज्या लोकल पक्षाची लोक आहेत त्याला उत्तर देण्यासाठी या ठिकाणचं आम्ही लोकल नेतृत्व पुरेच आहोत. पालकमंत्री राज्याचं नेतृत्व करतात, ते राज्याच्या विषयावरती बोलतील, राज्यातल्या मोठ्या नेत्यांवरती काही आरोप केले तर त्याच्यावरती बोलतील. लोकल नेतृत्व या ठिकाणचं जे वसई तालुक्याचं नेतृत्व आहे त्याला उत्तर देण्यासाठी या ठिकाणचं जे आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं नेतृत्व करतो ते लोक मला वाटतं सक्षम आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी या संदर्भात बोलण्याची काही गरज नाही है. लेकिन बड़े नेता जब भी विधान वसई में आते हैं तो पहले युवा कॉलेज आते हैं, इसका जवाब दीजिए। ऐसे कोई बड़े नेता सब नारायण राणे जी देखो इलेक्शन देखो आपको वापिस एक बार बोलता हूँ, महाराष्ट्र की राजनीति अलग है। महाराष्ट्र की राजनीति में हम आपस में कितने भी झगड़ते हैं लेकिन पर्सनल रिलेशन कोई भी खराब नहीं करता है। किसी भी पार्टी का नेता हो तो पर्सनल रिलेशन रहता है। वो अगर कोई विरार में या वसई में आता है और वैयक्तिक उनका रिलेशन है उसमें मिलने जाता है तो बात अलग है। अभी इलेक्शन के समय में कोई भी बड़ा नेता अगर बहुजन विकास आघाड़ी से मिलने गया है तो उसके आप बात करो। अगर अलग में कोई किसी के घर में कुछ फंक्शन है, कुछ सुख दुख में जाता है तो उसका आप राजनीति करना मत निकालो। ये तो सभी जगह चलता रहता है, पूरे देश में चलता है। देश का पता नहीं लेकिन महाराष्ट्र की राजनीति में तो चलता है। कोई विरोधी भी एक सवाल है कि आप